आमदार बाबाजी काय बोलतोय. तर साहेब थोडं एक 3 मिनिटं मी लेट अटेंड झालो. तर थोडं जरा पुण्यापासून चाकणपर्यंतचा प्रवास थोडं सांगता का? मी वाचतोय याच्यावर. हॅलो. येताना संत तुकाराम नगरला स्टेशन होतोय असं सांगितलंय आता. हा. संत तुकाराम नगरला मग पुण्यावरून येणाऱ्या माणसाला मेट्रो चेंज करावी लागेल आणि तो मग चाकणला जाईल. चाकणला म्हणजे सरळ नाशिक म्हणजे तिथून चाकणला आता जे रूट सांगितले तुम्ही, बर्गेवस्ती, चिंबडी फाटा, कुरळी, भारतमाता चौक वगैरे असे सरळ लाईन येणार ना? हो. म्हणजे आता कोणत्या आता जो इलेव्हेटेड होतं त्या लाईननी का कोणते साहेब? एलिव्हेटेड होतं त्याच्यावरूनच. मग साहेब एक विनंती आहे. आता तिथं आता महेश दादा पण आहेत, बारणे साहेब पण आहेत, संबंधित तुम्ही सगळे अधिकारी आहात. तर नाशिक फाटा ते खेड इलेव्हेटेड होतं, तर साहेब खेडपर्यंत घेणं खूप गरजेचं आहे. कारण खेडचं पॉप्युलेशन सगळं इंडस्ट्रीला जॉईंट आहे, पुण्याला जॉईंट आहे. हा बरोबर. मग नेमकी साहेब त्याची आपण त्याचा एक्सप्लोर करतो. ते फेज 2 याच्यामध्ये करता येईल आपण. ऑलरेडी 45 किलोमीटरची लाईन होते, त्यामुळे आपल्याला त्याचं ऍडिशनल डिटेल कन्वर्ट करून द्यावं लागेल. नाही नाही, कसं साहेब आता ऑलरेडी नाशिक फाटा ते खेड इलेव्हेटेड होणारच आहे साहेब. तर त्याच्यात फेज 2 ला पण प्रायोरिटी लवकर देऊन करता आलं तर करणं खूप गरजेचं आहे साहेब. दादा नेमकी साहेब तेवढं थोडं खेडचा विषय खेडपर्यंत येण्यासाठी बारणे साहेब तुम्ही थोडं मदत करा थोडं कसं. बाबांचे त्याची लोन घेतले, तुम्ही सांगितलं त्यांनी लोन सुरू घेतले. आमचे पण म्हणणं आहे राजपूर नगर कुठे घ्या. हो, कारण कसं आहे दादा, इंडस्ट्रीची सगळी लोक म्हणजे खेड आणि भोसरी, पिंपरी जोड एकमेकाला जॉईंट आहे ना दादा. हो चालतंय. लवकर फक्त ह्या फेज मध्ये घेता आलं तर अधिक चांगलं होईल. दुसरं आता या प्रक्रियेपर्यंत येते आपल्याला मुंबई चौका पडतो आहे राहुल मार्गे तिथं तुमचा येतात नेक्स्ट